बोला पुंडलिक देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. या 16व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 130 ओव्या झालेल्या आहेत आणि श्लोक नंबर 2 याचं आपण निरूपण करत आहोत. 5 भाग पूर्ण झालेले आहेत. आज आपण 6वा भाग बघणार आहोत. 6व्या भाग बघण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात. हा जो अध्याय नंबर 16 आहे यालाच दैव सूर संपत्ती विभाग योग असं म्हणतात. दैव सूर म्हणजे दैव आणि असुर संपत्ती विभाग योग असा आहे. आता ही संपत्ती म्हणजे काय आहे? दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्ती म्हणजे काय आहे? तर दैवी संपत्ती म्हणजे देवांकडचे गुण, आसुरी संपत्ती म्हणजे आसुरांकडे असलेले गुण. आपण देव आणि दानवांच्या गोष्टी ऐकतो. देवांना दानवांनी कसं त्रास दिलेला आहे. देव ज्यावेळेस यज्ञ करायचे त्यावेळेस हे दानव यायचे, राक्षस यायचे, त्यांच्या यज्ञाची मोडतोड करायचे, त्यांना यज्ञ करू द्यायचे नाहीत, त्यांच्यावर हल्ला करायचे, त्यांच्या स्त्रिया पळवून न्यायचे, बरंच अन्याय. आता हे आसुर म्हणतात, त्यांना राक्षस म्हणतात. ते तेव्हा होते आता नाही असं आहे का? तर ते आत्ताही आहेत. आत्ताच्या जगात सुद्धा आसुरी गुण असणारे लोक आहेत, तसेच दैवी गुण असणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे देवाकडून आलेली जी विचाराची संपत्ती आहे त्याला दैवी संपत्ती असं म्हणतात. आणि असुरांच्याकडून आलेली जी विचारांची संपत्ती आहे, जे विचार आहेत, त्याला आसुरी संपत्ती असं म्हणतात. थोडक्यात देवांच्याकडचे जे गुण आहेत ते म्हणजे दैवी संपत्ती आणि असुरांच्याकडचे जे गुण आहेत त्यांना म्हणायचं आसुरी संपत्ती. मग हे ज्यावेळेस देवाचं आणि दानवांचं ज्यावेळेस युद्ध व्हायचं, ज्यावेळेस ते देवांना त्रास द्यायचे, त्यावेळेस आपण आपसुकच आपलं मन देवांच्या बाजून असतं. आपल्याला मनातून असं वाटत असतं की देवांचा विजय व्हावा. आपण ती कथा कायम ऐकतो भस्मासुराची. तो भस्मासूर जो राक्षस असतो त्याला शिवजीनंच वरदान दिलेलं असतं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. मग तो एवढा माजून जातो की तो कुणाच्याही डोक्यावर हात ठेवावा लागतो. एक वेळ अशी येते का ती सृष्टी राहते का नाही. मग त्यावेळेस देव एका नर्तिकेचं रूप घेतात आणि त्याच्या समोर नृत्य करायला लागतात. ती नर्तिका जसं नृत्य करल तसा हा दानव सुद्धा नृत्य करायला लागतो. आणि एक वेळ अशी येते की ती नृत्य करता करता आपला हात आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवते. तो सुद्धा स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि स्वतःच भस्म होऊन जातो. ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की एक दानव मेला, एक राक्षस मेला. कारण आपल्यामध्ये दैवी गुण असतात. आपण देवांच्या बाजून असतो कारण आपल्यामध्ये दैवी गुण असतात. पण आपल्याला जेवढे दैवी गुण माहिती आहेत तेवढेच आहेत का? तर असं नाही. दैवी गुण 26 आहेत. त्या 26 दैवी गुणांचा, दैवी संपत्तीचा उहापोह या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. तर तेच या 16व्या अध्यायाचं
मुख्य जो गाभा आहे ते हेच आहे की हेच आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये आणायचे आहेत. म्हणजे रोज जे आपण ज्ञानेश्वरी वाचत आहोत, त्यात रोज 2 किंवा 3 दैवी गुणाचा आपण अभ्यास करत आहोत. तर ते रोज आपण संध्याकाळी झोपताना विचार करायचा की हे माझ्यामध्ये आहे का? नसेल तर कसं आणायचं? त्यासाठीच आपण ह्याचं विवेचन करत आहोत. तर या 16व्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून, त्यांची स्तुती करून या अध्यायाची सुरुवात करतात. ते आपल्या गुरूंना सूर्याची उपमा देतात आणि या अध्यायाची सुरुवात होते. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात, की ही दैवी संपत्ती काय आहे हे मी तुला सांगतो. आता ही दैवी संपत्ती म्हणजे हे दैवी गुण सांगण्याचं कारण काय? तर प्रत्येकामध्ये हे दैवी गुण यायला हवेत. का यायला हवेत? कारण हेच तर ज्ञान आहे. या ज्ञानाचा उपयोग काय? तर हा ज्ञानाचा उपयोग आपण स्वरूपास प्राप्त करून घेण्यासाठी लागतो. स्वरूपास म्हणजे भगवंतास. म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे हे दैवी गुण. हे दैवी गुण आपण आपल्यामध्ये आणायला हवेत. म्हणजे हे ज्ञान आहे. तर हे दैवी गुण काय आहेत? पहिल्या श्लोकात सुरुवातीला सांगितलेलं की अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदाचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा हे पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेले दैवी गुण आहेत. दैवी संपत्ती आहे. आता अभय म्हणजे काय? की अहंकार विरहित मन. अहंकार काम करायचं पण त्याचा अहंकार अजिबात बाळगायचा नाही किंवा अद्वैत्व भाव तुझं माझं असं नाही आहे. दुसरं काय आहे? तर चित्तशुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी थोडक्यात. म्हणजे मनामध्ये संकल्प किंवा विकल्प असता कामा नये. बुद्धीच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प असता कामा नये. आणि रजोगुण आणि तमोगुण नाहीसे झालेले हवेत. आणि बुद्धी स्वरूपाचे ध्यान करण्याची बुद्धीच्या ठिकाणी स्वरूपाचे म्हणजे भगवंताचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली असावी. इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय दाखवले असतात त्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. स्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे यालाच सत्वशुद्धी असे म्हणतात. म्हणजे मन जे शुद्ध आहे ते कसं म्हणायचं? तुमचं मन शुद्ध कसं आहे? तर तुम्हाला स्वरूपाची आवड पाहिजे. आवड निर्माण झाली पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीची आवड निर्माण झाली पाहिजे. मनातील संकल्प आणि विकल्प, मनात संकल्प मला हे करायचं, ते करायचं, ते करायचं संकल्प, विकल्प हे किंवा ते. तर हे विकल्प हे दोन्ही नाहीसे झाले पाहिजेत. रजोगुण आणि तमोगुण नाहीसे झाले पाहिजेत. या सगळ्या मिळून त्या गुणाला म्हणतात सत्वशुद्धी. म्हणजे मन एवढं शुद्ध असायला हवं. नंतर ज्ञान किंवा योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता असायला हवी. तसंच पुढचा गुण काय आहे की म्हणजे थोडक्यात विकल्परहित व्हायचं. भगवंताच्या ठिकाणी संपूर्णपणे विश्वास व्यक्त करून भगवंताची भक्ती करायची. यालाच ज्ञान योग असं म्हणतात. नंतर पुढचं आहे की दम. दम म्हणजे काय? की धैर्य. म्हणजे आपले इंद्रिये आपल्याला सुखाच्या दिशेनं ओढत असतात. तर इंद्रिय निग्रह करणे म्हणजेच दम. नंतर येतं ते म्हणजे तप. तप म्हणजे काय? स्वतःला तापवायचं. आपल्या गुणांना तापवून सुलाखून एकदम सुंदर करायचं. म्हणजे काय? ते इथं आलेलं आहे. ते एक्झॅक्ट आपण वाचून लक्षात घेऊयात.
त्याच्या अगोदर जो गुण आलेला आहे तो म्हणजे यज्ञ आहे. आता यज्ञ म्हणजे काय? यज्ञ कसा करायचा? तर ब्राह्मणांनी यज्ञ करायचा आणि इतरांनी त्या यज्ञाचं दर्शन घ्यायचं. दोघांनाही यज्ञाचं समप्रमाणात फळ मिळतं. पण यज्ञ करत असताना फळाची अपेक्षा करायची नाही आणि वेदांच्या सर्व आज्ञा पाळून यज्ञ करायचं. यालाच म्हणायचं सशास्त्र यज्ञ. तर हाच यज्ञ मोक्ष मार्गाचा जाणता सोबती आहे असं सांगितलेलं आहे. पुढं काय सांगितलंय? वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे तो आपल्यास प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करावा. बाह्य प्राप्ती होण्याकरता ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव हे वरचेवर घ्यावे म्हणावे. यालाच स्वाध्याय असे म्हणतात. स्वाध्याय म्हणजे स्वतः केलेला अभ्यास. स्व अध्ययन, अध्ययन म्हणजे अभ्यास. स्व अध्ययन म्हणजे स्वतः केलेला अभ्यास. नंतर येतो तो विषय म्हणजे तप. तर तप म्हणजे काय? ते दान करायचं. कशाचं दान करायचं? तर प्राण, इंद्रिये आणि शरीर हे झिजवणे, त्याचं दान करणे म्हणजे तप आहे. किंवा आत्मप्राप्ती करून घेण्याकरिता जो अंतःकरणात विवेक उत्पन्न होतो त्यालाच तप असं म्हणतात. नंतर आर्जव, सर्व प्राणी मात्रांच्या ठायी आपलं असणारं प्रेम याला म्हणायचं आर्जव. म्हणजेच प्राणी मात्रांशी असणारं सौजन्य त्याला म्हणायचं आर्जव. नंतर येतं ते अहिंसा. काया वाचा मनाने जगाला सुख व्हावे या हेतूने जे वर्तन आपण करतो तेच अहिंसा आहे असं किंवा त्याची लक्षण आहेत असं म्हणतात. नंतर सत्य बोलणे, कधीही खोटं बोलायचं नाही. कधीही सत्याचा आव आणायचा नाही. सत्याचा मुलामा देऊन खोटं पुढं सारायचं नाही. 2 वाक्य खरी बोलून पाठीमागची 2 वाक्य खोटी बोलायची असं करायचं नाही. एकदम प्युअर सत्य बोलायचं. जे काय आहे ते सूर्यप्रकाशा एवढं क्लिअर असलं पाहिजे. त्याला म्हणायचं सत्य बोलणं. नंतर अक्रोधत्व. अक्रोधत्व म्हणजे काय? ज्या अक्षरांनी काम व क्रोध उत्पन्न होतो त्यांचा उच्चार जरी केला किंवा त्याच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न करण्यासाठी खटाटोप जरी केला तरी त्याला क्रोध येत नाही. यालाच म्हणायचं अक्रोधत्व. म्हणजे कोणी किती जरी उठाठेव केली, किती जरी प्रयत्न केले, किती जरी तुम्हाला चीड आणण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला चीड येतच नाही. यायलाच नाही पाहिजे. याला म्हणायचं अक्रोधत्व. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज 130च्या पुढच्या ओव्या हे सर्व जे गुण आपण वारंवार वाचत आहोत, वारंवार समजून घेत आहोत रोज. याचं कारण हे आहे, हे अतिशय महत्वाचे आहेत. हे गुण आपल्यामध्ये यावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अक्रोधत्व त्यातलाच एक गुण आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना राग येतो. सकाळी 7:30ची वेळ टळली आणि चहा नाही मिळाला तरी राग येतो. किती क्षुल्लक गोष्ट आहे बघा. किती क्षुल्लक गोष्ट. आपण एवढ्या वैश्विक गोष्टी वाचतो या ज्ञानेश्वरीमध्ये आणि आपला राग कशाने येतो? चहा वेळेवर नाही मिळाला म्हणून राग येतो आपल्याला. कधीतरी भाजीमध्ये मीठ जास्त पडतं, त्याच्यावरून भांडण होऊन संसार मोडतात. अरे काय किती तुम्ही म्हणजे तुम्ही किती छोट्या गोष्टीवरून तुम्ही भांडता आहात आणि तुम्हाला राग येतो आहे. जेवढ्या छोट्या गोष्टीवरला तुम्ही रिॲक्ट करता तेवढी तुमचं व्यक्तिमत्व छोटं होतं.
म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टीला आपण रिॲक्ट करण्यासाठी आपण काय लहान आहोत का? ते लहान मुलं चॉकलेट दिलं नाही म्हणून हात-पाय आपटतं, तसं आहे आपलं हे. म्हणजे आपण मोठे झालेच नाही आपण अजून. छोट्या-छोट्या गोष्टीला राग येणं अतिशय घातक आहे हे. तर त्यासाठी हे अक्रोधत्व बघा कितीतरी जणांनी खटपट जरी केली, आपल्याला असे शब्द वापरले की तुम्हाला राग यावा, क्रोध यावा, तरी सुद्धा हा शांत. बघा सगळे प्रश्न इथंच मिटतात. एकानं तुम्हाला किती जरी त्रास दिला, तुम्हाला काही जरी बोललं तुम्हाला जर तुम्ही त्याला रिॲक्टच नाही केला, तर बोलून गप्प होतं. झालं विषय संपला ना. भांडण व्हायचा प्रश्न येतोच कुठं? भांडण नाही झालं की पुढचे सगळे परिणाम आपल्या हिताचे होतात. म्हणजे हा एक जरी गुणाचा विचार केला तरी किती याला म्हणायचं दैवी गुण. हे देवाकडून आलेले गुण आहेत. हिला म्हणायचं दैवी संपत्ती. ही देवाकडून आपल्याला पूर्वंपार आलेली संपत्ती आहे. आपण विचार करतो, की आपल्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय ठेवलं? शेती ठेवली का? धनधान्य ठेवलं का? संपत्ती ठेवली का? सोनं-नाणं ठेवलं का? ही खरी संपत्ती आहे. हे जे गुण आहेत ही खरी संपत्ती आहे, की जी आपल्याला देवांनी दिलेली संपत्ती आहे ही. ती आपण आपल्यामध्ये कसं येईल, हे विचार आपल्यात कसं येईल हे बघायचं आहे. ओवी नंबर 130च्या पुढं. आता मृत्युका त्यागे घटू, तंतु त्यागे पटू, त्याजिये जेवी बटू, बीज त्यागे, का त्याजुनी भिंती मात्र, त्याजी जे अगवेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र, स्वप्न जाळते, नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ, त्याजीची जैसे भोग, धन त्यागे, तेवी बुद्धिमंती देही, अहिंता सांडुनी पाही, सांडिजे अशेषही, संसार जात, तया नाव त्यागू, म्हणे तो अज्ञांगू, हे मानुनी सुभगू, पार्थू पुसे. मृत्युकेचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो व तंतूचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो. धागाच नाही तर वस्त्र कुठून येणार आहे? धाग्याचा जर त्याग केला तर वस्त्र तयारच होणार नाही. तसेच बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा सहज त्याग होतो. बिया जर आपण नष्ट केल्या तर त्यातून वृक्ष तयार होणारच नाही. किंवा भिंतीचा त्याग केला असता त्यावरील सर्व चित्रांचा त्याग आपोआप होतो. अथवा झोपेचा त्याग केला असता नाना तऱ्हेच्या स्वप्नांचा त्याग जसा आपोआप होतो. किंवा जलाचा त्याग केला असता लाटांचा त्याग व वर्षा काळाचा त्याग केला असता मेघांचा व धनाचा त्याग केला असता ज्याप्रमाणे विषय उपभोगाचा आपोआप त्याग होतो, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते देहच मी आहे, देहच मी अशा अहिंतेचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करतात. ज्ञानी लोक काय करतात? मी देह आहे ही जी समज आहे, ही जी अहिंसा आहे याचाच त्याग करतात. मग संसाराचा आपोआप त्याग होतो. मग संसाराच्या सुख-दुःखांचा त्याग होतो. किती सोपं आहे बघा. की जसं बीजाचा त्याग केला असता वृक्ष नाहीसा होतो. भिंतीचा त्याग केला असता त्याच्यावरची चित्र आपोआप नाहीशी होतात. तसंच मी देह आहे अशा अहिंतेचा, अशा समजाचा जर तुम्ही त्याग केला तर संसाराचा त्याग आपोआप होतो. यालाच त्याग असे म्हणतात. यालाच त्याग असे म्हणतात. असे ज्ञानभोक्ता श्रीकृष्ण परमात्मा याने सांगितलेले मनात उमजून भाग्यवान जो पार्थ त्याने प्रश्न केला. आता हे त्याग काय आहे
हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आणि त्याच्यावर पार्थाने प्रश्न काय केलाय बघा आता. म्हणजे भगवंताने त्याग काय हे समजून सांगितलं की मी देह आहे. ही अहिंसाच जर आपण त्याग केली तर संसाराचा त्याग होतो आणि यालाच त्याग म्हणतात. हे भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस अर्जुनास सांगितलं त्यावेळेस अर्जुन एक प्रश्न विचारतात त्याच्यावर. आता काय विचारतात ते 135 ओव्यांच्या पुढं लिहिलेलं आहे. ते आपण ओव्या वाचूयात. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देवो म्हणती चांग अवधान देई, तरी गिळोनी ज्ञेया ते ज्ञाता ज्ञानही मागवते, हार्पे निरुते ते शांती पैगा, जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवून विश्वाचा पवाडू, होय आपण पे निबुडू आपणची, मग उगम ओघू सिंधू हा नुरोची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कमणा, तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे तेची किरटी शांतीचे रूप. ज्यावेळेस भगवंत अर्जुनास सांगतात की मी देह आहे, या अहिंसेचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करता येतो, त्यालाच त्याग असे म्हणतात. त्यावर भगवान श्रीकृष्णाला अर्जुन प्रश्न काय विचारतो, हे प्रभो शांतीची लक्षणं काय आहेत ती मला उघड करून सांग. एकदा ज्ञान मिळायला लागलं की ज्ञानाची चटक लागते. तसंच झालंय अर्जुनाचं. एवढं सगळं ज्ञान साक्षात भगवंताच्या मुखातून अर्जुन ऐकत आहेत. मग पुढचा प्रश्न काय करतो अर्जुन, की मग आता तुम्ही मला शांती म्हणजे काय आहे त्याची लक्षणं मला उघड करून सांगा. असं आर्जव अशी विनंती हे अर्जुन भगवंताच करत आहे. त्यावेळेस देव काय म्हणतात बघा, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तू फार उत्तम गोष्ट विचारलीस, तर तो सांगतो तिकडे लक्ष दे. भगवंत काय म्हणतात, तू फार चांगली गोष्ट विचारली, आता मी तुला सांगतो की शांती म्हणजे काय आहे ते तिकडे लक्ष दे. ज्ञात्याने जी वस्तू जाणावयाची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच म्हणजे त्या ब्रह्मालाच शांती असे म्हणतात. आता हे नीट उलगडून आपण समजून घेऊया. ज्ञात्याने जी वस्तू जाणावयाची ती पूर्णपणे जाणल्यावर, ज्ञाता म्हणजे जो ज्ञान मिळवतो आहे तो, ज्याला ज्ञान हवं आहे तो, त्यानं जी वस्तू जाणावायची ती पूर्ण जाणल्यावर मागून ज्ञाता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात, ज्ञानी जो ज्ञानी आहे, जो ज्ञाता आहे, ज्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे, ज्याला एखादी कला शिकून घ्यायची आहे, समजा मला चित्रकला शिकायची आहे, म्हणजे काय चित्रकलेच्या बाबतीत मला ज्ञान करून घ्यायचं आहे, किंवा निबंध कसा लिहायचा हे शिकून घ्यायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं आहे, किंवा मला जर्मन भाषा शिकायची आहे, मला इंग्लिश भाषा शिकायची आहे. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मिळवल्यानंतर जो ज्ञाता आहे, ज्यानं हे ज्ञान मिळवलेलं आहे तो आणि ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात, दोन्हीही ज्याच्या ठिकाणी लय पावतात त्यालाच ब्रह्म किंवा शांती असे म्हणतात. हे सगळं कुठं जातं शेवटी, आपण ज्ञान मिळवलं आणि आपला
मृत्यू झाला, आपण कुठे जातो? ब्रह्माच्या ठिकाणी जातो का? आपण आपण त्याचेच अंश आहोत, ब्रह्माचे अंश आहोत. त्यालाच शांती असे म्हणतात. आता हे कसं, की ज्याप्रमाणे प्रलयकालचे उदक वाढल्यावर सर्व विश्व बुडून आपले स्वरूपात आपण लय पावतो. प्रलय झाल्यानंतर काय होतं, की सर्व विश्व बुडून आपल्या स्वरूपात लय पावतं. मग उगम, प्रवाह व समुद्रास मिळणे ह्या अवस्था राहत नाही. प्रलय झाला म्हणजे सगळ्या पृथ्वीवर पाणी. मग तिथं कुठला ओढा आणि कुठली नदी आणि कुठलं समुद्र कसं ओळखणार? ते सगळं एकच होऊन जातं. मग उगम, प्रवाह व समुद्र मिळणे ह्या अवस्था राहत नाहीत व सर्वत्र जलमय आहे याचाही बोध कोणास होत नाही. त्याप्रमाणे ज्ञेयाचे ऐक्य झाल्यावर म्हणजे ज्ञान मिळाल्यावर ज्ञातृत्व ही आपोआप नष्ट होते. मग अर्जुना, बाकी जे ज्ञान उरते तेच शांतीचे रूप होय. ह्याला म्हणायचं शांती. आता कदर्वविथ व्याधी बळी करणाची या आधी आपण परून शोधी सद्वैदू जैसा का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे जो तियेची या ग्लानी होये कला भुला काला भुला नाना बुडतयाचे सकरणू न पुसे अंत्यजू की ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे की महावीन पापिये स्त्री उघडी केली विषयाये ते नेसविल्या न पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्रक्तनिही सदोषी निंदत्व्याच्या सर्व विषयी खिळले जे. आता पीडा देणाऱ्या व्याधींनी किंवा एखादी वाईट बातमी ऐकून उत्पन्न होणाऱ्या चिंतेने जो ग्रस्त झाला आहे तो आपला आहे किंवा तर्क आहे हे मनात न आणता जसा चांगला वैद्य त्याच्या दुःखाचे निवारण करतो. एखाद्या डॉक्टरकडे पेशंट गेला, माझं पोट दुखतंय, तो विचारतो का की बाबा तू ब्राह्मण आहेस का क्षुद्र आहेस का वैश्य आहेस, कोण आहे? तो थोडी विचारतो. त्या डॉक्टरला त्याच्यामध्ये पेशंट दिसत असतो, त्याच्या पोटात दुखतं एवढं त्याला पुरे झालं. मग तो पोटाला हात लावतो, दाबून बघतो, काय खाल्लं काय नाही विचारतो आणि त्याच्यावर औषध देतो. तो विचारत बसत नाही की तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तू हिंदू आहेस का मुस्लिम आहे, हे विचारत बसत नाही. तो त्याच्या दुःखाचे निवारण करतो. किंवा एखादी गाय चिखलात रुतल्यावर तिचे दुःख पाहून ज्याच्या मनात कासाविशी होते तो ती दुभती आहे किंवा भाकड आहे इकडे लक्ष न देता तिला वर काढतो. गाय जर चिखलात रुतते तर आपण थोडी म्हणतो की दुभती आहे का, दुभती असेल तर बाहेर काढा, भाकड असेल द्या सोडून मोरू द्यात, असा आपण विचार करत नाही. ती जर कशी का गाय असना तिला आपण बाहेर काढतो. किंवा बुडणाऱ्या मनुष्याकडे पाहून त्याच्या मनात करुणा उत्पन्न होते. तो ज्याप्रमाणे बुडणारा ब्राह्मण आहे किंवा अंत्यज आहे याची चौकशी न करता त्यास बाहेर काढून त्याच्या प्राणाचे रक्षण करतो. नदीमध्ये एखादा बुडा लागलेला आहे तर जो कोळी आहे ज्याच्याकडे नाव आहे किंवा ज्याला पोहता येतो तो बुडणाऱ्याला विचारतो तो ब्राह्मण आहेस का अंत्यज आहेस, दुसऱ्या कुठल्या जातीचा आहे, काही विचारत नाही. त्याला पहिल्यांदा बाहेर काढायला पाहिजे हेच त्याच्या डोक्यात असतं. तो त्याचं प्राण वाचवतो त्याची जात न विचारता, धर्म न विचारता. अथवा महामानवात दृष्टांनी एखाद्या परित्यक्त्या स्त्रीस लुबाडून महावनात म्हणजे अरण्यामध्ये एखाद्या दृष्टाने एखाद्या स्त्रीला लुबाडून तिला वस्त्रहीन करून सोडून दिले आहे. अशी स्त्री
एखाद्या विभावित हा एखाद्या संभावित मनुष्याच्या दृष्टीस पडल्यावर तो जसा प्रथम तिच्या अंगावर आपले वस्त्र टाकून नंतर तिची विचारपूस करतो. एखाद्या दृष्टाने एखादी स्त्री कलंकित केली, जंगलामध्ये गाठून तिच्यावर अत्याचार केले, तिचे सगळे वस्त्र फाडून टाकली, तर अशी स्त्री एखाद्या चांगल्या मनुष्याच्या दृष्टीस पडली तर तो पहिल्यांदा काय करतो की स्वतःच्या अंगावरची वस्त्र तिला देतो आणि मग तिची विचारपूस करतो. तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यक्त आहेत किंवा पूर्व कर्मानुरूप ज्यास काही व्याधी जडलेली आहे व जे सर्वांच्या निंदेस प्राप्त झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते तिचा विसर पाडतात. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला पहिल्यांदा तिच्या अंगावर वस्त्र टाकून मग तिची विचारपूस केली जाते, त्याचप्रमाणे आपण स्वतः सहाय्य करून त्याचप्रमाणे जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यक्त आहेत, ज्यांच्या मनात अज्ञान आहे, प्रमाद आहे, असं ज्यांचं व्यक्त झालेलं मन आहे किंवा पूर्व कर्मानुरूप ज्यास काही व्याधी जडलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, तुझं पूर्व कर्म दूषित तू आहेस, म्हणजे तुझे पूर्वजन्मात तू काही कर्म केले ते दूषित कर्म आहे, त्याचे हे फळ आहे. असे जे पूर्व कर्मानुरूप आहेत की ज्यांनी त्यामुळे त्यांना व्याधी जडलेल्या आहेत व जे सर्वांच्या निंदेस प्राप्त झालेले आहेत, असे लोक सर्वांच्या निंदेस प्राप्त झालेले असतात, त्यांची टीका होत असते, त्यांना आपण स्वतः सहाय्य करून अशा लोकांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते तिचा विसर पाडतात. अशा लोकांना आपण जवळ करून त्यांची जी काही व्याधी आहे, त्यांचा जे काही त्रास आहे त्याचं आपण दुःख निवारण करतो. तया आगोंको आपुले देऊनिया भले विसर विजती सलती तिये आगा पुढीलाचा दोषू करुणी अपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पूजुनी देव पाहिजे पेरुनी शेता जाईजे तोपवनी प्रसादू घेईजे अतिथीचा तेची आपुलेनी गुणे पुढलिया उणे फेडुनिया पाहणे तयाकडे वांचुनी मग विंदिजे वर्मी नातुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तीही. तर असे जे आहेत, जे पूर्व कर्मानुरूप ज्यांना व्याधी जडलेले आहेत की जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यक्त झालेले आहेत, त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना त्या व्याधीपासून दुःख होत आहे त्याचा विसर पाडतात. अरे ज्यांच्या पुढे येणाऱ्या मनुष्याचे दोष ते आपल्या दृष्टीने नाहीसे करून मग त्यांच्याकडे अवलोकन करतात, त्याचप्रमाणे शालिग्राम मूर्तीस वस्त्रालंकार घालून व उत्तम पुष्पे वाहून मग आपले चित्त तिच्याकडे लावावे किंवा शेतात धान्य पेरून उत्तम रीतीने पीक आल्यावर जसे त्याचकडे पाहून समाधान पावावे अथवा आपल्या घरी अतिथी आला असता त्यास अन्नदान देऊन संतोषित केल्यावर ज्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद घ्यायचा, त्याचप्रमाणे आपल्या पुढे येणाऱ्या मनुष्याचा कमीपणा आपल्या गुणसाधर्म्याने दूर करून नंतर त्याकडे सयाद्र दृष्टीने पाहतात. आपल्याकडे जो कोणी येतो
त्याचा कमीपणा किंवा त्याचा गुणधर्म न पाहता त्याच्याकडं सयाद्र दृष्टीने म्हणजे करुणा भावाने पाहायचं. असे न करता त्याच्या वर्मावर डाग देऊ नये अथवा त्याच्या पापकर्माचा उच्चार करून त्याला दुःख देऊ नये व त्यास असणाऱ्या व्याधींचे नाव देऊन तू व्याधिष्ट आहे असे म्हणू नये. एखादा दुःखी कष्टी आपल्याकडे आला, आपल्याकडे एखादी मदतीची याचना करून आला, तर आपण म्हणायचं का अरे तू कुष्ठरोगी आहेस, किंवा आपण असं म्हणायचं का तू एवढे एवढे पाप केलेले आहेस, किंवा आपण त्याला असं म्हणायचं का की तू तर त्यावेळेस असा वागलेला आहेस. असं काही म्हणे तो अडचणीत आहे, आपल्याकडे मदत मागायला आलेला आहे, तर त्याला मदत करून त्याला दुःखापासून दूर करणं व त्यास असणाऱ्या व्याधींचे नाव देऊन तू व्याधिष्ठ आहे असे म्हणू नये असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला त्याचे जे काही पूर्वकर्म आहे त्याचा पाढा न वाचता त्याला मदत करून त्याचं दुःख नाहीस करणं हेच तर आपलं कर्तव्य आहे. इथपर्यंत भाग 6 आपण पाहिलेला आहे. आता उद्या आपण भाग 7 पाहणार आहोत. तर हा जो अध्याय 16वा आहे, ही गुणांची खाण आहे. दैवी गुणांची खाण आहे, दैवी संपत्ती आहे. त्यातले एक एक गुण 26 गुण यात सांगितलेले आहेत. त्यातले एक एक गुण आपल्यामध्ये कसा येईल असा आपण प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आतापर्यंत जे दैवी संपत्तीचे गुण आपण ऐकलेले आहेत त्याचं मनन करायचं आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.